नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे हरीश लातूरकर अकॅडमी या ऍप मध्ये त्याच पद्धतीनं हरीश शिंदे लातूरकर या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे. ज्यांनी अजूनही हरीश शिंदे लातूरकर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्यावं. जे विद्यार्थी हा व्हिडिओ युट्यूबला प्रीमियर पाहतायत त्या विद्यार्थ्यांनी नाव आणि शाळेचं नाव कमेंट अवश्य करावं. ओके, चला विद्यार्थी सुरू करूया. आपला एनएमएस मॅथ रिव्हिजन पार्ट 3 तिसरा भाग आहे आपला रिव्हिजनचा. ओके, आपण सुरू करतो. 47वा क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवर आहे, दिसतोय तुम्हाला? ओके, ज्याला आन्सर सांगायचे रेज हँड करू शकता. छान. पहिल्यांदा मिसबाचा रेज हँड आलेला, त्यामुळे मिसबाला पहिल्यांदा संधी देऊया. हा मिसबा शेख. सर 12 भागिले 96 केलं तर 8 येतं आणि 8 गुणिले 2 केलं तर 16 येतं. मग 9 7 जा 63 गुणिले 2 14. तसं 8 9 जा 72 गुणिले 2 18 येतं, म्हणजे 72 येणार. सर माझ्याकडे दुसरी ट्रिक. बरं ठीक आहे. प्रणव सांग, प्रणव तुझी दुसरी ट्रिक सांग. 16 गुणिले 12 भागिले 2 96. 14 गुणिले 9 भागिले 63. 18 गुणिले 8 भागिले 2 72 येते उत्तर सर. ठीक आहे, काही हरकत नाही. आपण ती ट्रिक घेऊया. लॅपटॉपचं चार्जर माझं मिस्टर आज बहुतेक. ठीक आहे, तर लॅपटॉप थ्रू आज बंद असेल, मोबाईल थ्रू आपण कनेक्ट असणार आहोत. ठीक आहे, त्यामुळं मला थोडं रिप्लाय देत, कोण रिप्लाय देते किंवा कोण रेज हँड केले ते थोडं मला कळणार नाही त्याशिवाय. ठीक आहे, थोडं रिप्लाय देत व्यवस्थित. लॅपटॉप कोणत्या दिवशी बंद पडेल आपला आता. ओके, ठीक आहे. तर आपण ही सुरूया ट्रिक. काय सांगितले प्रणवनं, कोणती ट्रिक सांगितली? प्रणव थोडं शॉर्ट सांगितलं. प्रणव सांगतो परत एकदा. 12 गुणिले 16 भागिले 2 उत्तर 96 येतंय. ओके, ठीक आहे. प्रणव ठीक आहे. BIT 16 12 96. ओके, त्याच पद्धतीनं 8 गुणिले 18 भागिले 2 92 18 9 72 उत्तर आहे. दोन्हीचे सामने एकच आहे, फक्त मांडणी वेगळी आहे. दोन्हीने पण सेमच ट्रिक सांगितली, वेगळी सांगितली, एकच ट्रिक आहे ती दोन्ही पण. ठीक आहे, चला 48 ऑप्शन. हा सही. तर पहिला 4चा वर्ग आणि 3चा वर्ग दोघांची बेरीज 25. तसंच 5चा वर्ग आणि 4चा वर्ग ह्या दोघांची बेरीज 41. आपण जास्तीत जास्त प्रश्न घ्यायचा प्रयत्न करूया. 4चा वर्ग आणि 3चा वर्ग. 4चा वर्ग 16, 3चा वर्ग 9, या दोन्हीची बेरीज 25. 7चा वर्ग 36, 2चा वर्ग 4, बेरीज 40. 5चा वर्ग 25, 4चा वर्ग 16, बेरीज 7 5 11 41 2 3 41. ओके, आता बघा याच्या खाली पण एकच प्रश्न आहे की तुम्हाला बोलूया. एकच प्रश्न आहे. ओके, हा जो भाषांतर काय एका प्रश्नासाठी आलेला आहे. जर PQRSTUVM ही 8 लोक एका गोल टेबलावरती घड्याळाच्या काट्याच्या दिशेने समांतरावर चर्चा करीत बसले असतील तर U हा वायव्येला बसला असेल तर Q कोणत्या स्थानावर असेल? ओके, आता मला ही घड्याळ आहे. ओके, 8 बसले, ह्या 2 हे 4 5 हे 6 हे 7 हे 8. स्क्रीन क्लिअर दिसत नाही. स्क्रीन दिसते का रे? हो सर, दिसते. हो सर. ओके, तर याच्यामध्ये दिशा बघा. ही उत्तर दिशा आहे, ही दक्षिण आहे, ही पूर्व दिशा, ही पश्चिम दिशा, ही आग्नेय, नैऋत्य, ही वायव्य, ही दिशा. ओके,
हे क्रमाने बसले. कसं बसले? क्रमाने बसले असं सांगितले. घड्याळाच्या काट्याच्या दिशेने समान अंतरावर चंद्र बसले. ओके, म्हणजे एका गोल घड्याळाच्या काट्याच्या दिशेने समान अंतरावर चंद्र बसले आहे. असंच क्रमाने बसले असतील असं आपण समजूया. ठीक आहे, यू हा बायवेला बसलाय, यू इथं बसलाय. ओके, यू इथं असेल तर व्ही इथं असेल, यम इथं असेल. घड्याळाच्या काट्याच्या दिशेने ते कसं बसले? घड्याळाच्या काट्याच्या दिशेने बसले. ओके, मग हा यू इथं बसला, व्ही ला इथं बसलो, एम ला इथं बसवलो, पी इथं बसलाय. ओके, क्यू इथं बसलाय. ओके, आर इथं बसलाय, एस इथं, टी इथं, यू इथं. प्रश्नामध्ये विचारले क्यू कोणत्या स्थानावर बसला असेल? क्यू कुठे बसला रे? आग्नेय दिशेला बसला. आग्नेय. समजतंय? हो सर. हो सर. पुढचा प्रश्न. पुढील प्रश्नाप्रमाणे कोणत्या अक्षरांचा गट येईल? ओके, छान. हा सिम सांग. तर प्रत्येक गटातलं पहिल्या अक्षरात वजा एक करत क्रमांकात वजा एक करत गेले. बघा, आणि 6 6 5 1 5 1 4 4 वजा 3. तिसरा क्रमांक आहे सी. सी चा फक्त 2 पर्याय आहे, सी क्यू एन आणि सी डब्ल्यू. चेक करूया पुढं. या आणि, सर्वांमध्ये 19, टी चा 20. ओके, बरोबर का नाही? हो सर. हो आणि सर. दुसऱ्या ह्याच्यात अधिक एक 21, 22, 23 क्रमांक अक्षर कोणतं रे? डब्ल्यू. डब्ल्यू. तसं क्यू 17, 16, 15, 14 आणि काय येणार आहे? 13. उत्तर काय येणार आहे? सी डब्ल्यू. पर्याय 4. बघा, हे प्रश्न एरियाचे प्रश्न स्कॉलरशिपच्या प्रश्न थोडे तुलनेने सोपे असतात. स्कॉलरशिपचे प्रश्न थोडे क्लिष्ट असतात, थोडे क्लिष्ट असतात, थोडेसे अवघड असतात. तसं स्कॉलरशिपचा वेळ सुद्धा जास्त असतो एरियाच्या तुलनेने. बरोबर का नाही? हा, पुढं पुढचा आणलाय बॉक्स दिलाय तुम्हाला, बॉक्सवर द्यायचा आहे सीईजी एक्स व्ही टी. कशाचं काय नाही? अक्षरमाला लिहू का? सांगताय, कोण सांगते? बरेच रिझल्ट आहे. हा, धनश्री सांगते, सांग. सर गोलाकार आपण गोलाकार अक्षरमाला लिहिली ना, तर मग हा. सी च्या खाली एक्स येतो, ई च्या खाली व्ही येतो, जी च्या खाली डी येतो. तसं मग पर्यायात बघितलं तर आय च्या खाली आर येतो. आणि उत्तर काय? पर्याय बोल. ओके, ठीक आहे, पुढे जाऊया. जास्त चर्चा करू नये या सोप्या प्रश्नावर. आपण कठीण प्रश्नाला वेळ आपल्याला लागणारच आहे आणि आज सगळी प्रश्न तरी संपावी अशी माझी आशा आहे. ठीक आहे, चला. D1S, G4V, J9Y, M16B. ओके, हा तन्वी सांग. तन्वी रेड्डी. तन्वी रेड्डी रिझल्ट केलाय. भूमिका यादव सांग. हा सर, तिथं पहिल्यांदा डी आहे, डीचा क्रमांक 4 येतो. दुसऱ्या गटात जी पहिल्यांदा आहे आणि त्याचा क्रमांक 7 येतो आणि त्यांच्यातील फरक 3चा आहे. असं करत गेल्यानंतर M+3 जर केले तर 16 येते. मग पीचा क्रमांक 16 येतो आणि मधली जी संख्या आहे ती वर्ग संख्या आहे चढत्या क्रमाने, म्हणून मग 5चा वर्ग येणार आता 25 आणि चा क्रमांक 19 आहे, व्हीचा क्रमांक 22 आहे. यांच्यातील फरक 3चा येतो. म्हणजे प्रत्येक ठिकाणी 3 प्लस करत गेले आहे, मग तसं ई येणार. ऑप्शन नंबर 3. ठीक आहे, सांगतो मी आता. लक्ष द्या, भागच्या लक्ष द्या. काय करायचं? पहिल्या मधली संख्या जी आहे ती वर्ग संख्या 1, 4, 9, 16. 16च्या पुढली वर्ग संख्या 25. प्रत्येक पर्यायामध्ये म्हणजे 3 पर्यायामध्ये 25 आहे ऑलरेडी, आहे का? ओके, 3 पर्यायामध्ये ऑलरेडी 25 आहे. ओके, आता बघा, डीचा 14 क्रमांक आहे, जीचा 7 आहे, जेचा 10 आहे. त्या क्रमांकामध्ये 3चा फरक आहे. एमचा 13 आहे. 16 क्रमांकाचं अक्षर कोणते आहे? 16व्या क्रमांकाचं अक्षर आहे पी. ओके, पी पहिल्या पर्यायामध्ये आहे, दुसऱ्या पर्यायामध्ये आहे. मला शेवटचं अक्षर बघायचंय. S19, V22, Y25. 25 नंतर Z26, A1, B3 असं 3चा फरक आहे. ZAB.
ओके म्हणजे 2 आलं. 25 नंतर 26 1 आणि हे दुसरं म्हणजे झेड ए बी असं 3चा फरक आहे. ओके त्यानंतर बी नंतर प्लस 3 करून ई येतं त्यामुळे उत्तराचा पर्याय क्रमांक 3. ओके आता माझा लॅपटॉप बंद पडेल थोडंसं मला रिस्पॉन्स घ्यायला थोडं जड जाईल. ठीक आहे चार्जिंग विसरली आज चार्जर विसरले. ओके लॅपटॉप कोणत्या क्षणी बंद पडेल तर तुम्ही थोडं मी पाहत कॅमेऱ्यामध्ये येऊन परत पाहिजे थोड्या वेळानं. ओके बघूया किंवा मोबाईल आहे का बघतो मला सोयाबीन असेल का. ठीक आहे चालेल हे समजलंय. हो सर. हो सर. हो सर. आपण जर पुढच्या प्रश्नात मनोरस सोपा आहे. मनोरस किती करूया का करा सर. हो सर करा. हो सर करा. सांकेतिक भाषा. ओके चला तर मल्टिपल. ओके आपल्याला काय लागेल थोडे एबीसीडी लागेल यामध्ये एबीसीडी काढूया आपण ए बी सी डी एफ जी एच आय जी ई एल एम ओ पी क्यू आर टी व्ही डब्ल्यू वाय झेड. ओके मल्टिपल पहिला पर्यायचं मी तुमचं मल्टिपल एम यू एल टी मल्टिपल. काय लॉजिक आहे एम ला एन आले +1 झाले बघा. ओके यू ला डी आले +1 एल ला काय आले एल ला एन आले +2 एन. टी ला काय आले टी ला आले बी +2 पहिल्या 2 अक्षरामध्ये +1 आहे दुसऱ्या 2 अक्षरामध्ये +2 आहे. टी ला बी आय ला काय आलेलं आयला आलेलं आहे मल्टी एम यू एल टी एन बी एन आयला एल आलेलं आहे. ओके +3 आलेलं आहे. ओके टीला काय आलेलं आहे टीला आलेलं आहे यस म्हणजे +3 आहे. एल ला +4 असणार आहे आता एल ला +4 असणार आहे. एल ला काय आले परत 3 आलेले आहे 1 2 3 4. ओके ईला काय आलेलं आहे ईला आलेलं आहे आय +4. आता मी समजावून सांगतो सगळ्यांना की लक्षात घ्या क्रमांक सगळ्यांना पाठ झाले असतील आता. ओके क्रमांक पाठ झाले ना सगळ्यांना. बघा यांचा क्रमांक यांचा जवळचा 1 चा फरक आहे. युचा क्रमांक किती आहे सांगा युचा क्रमांक आहे 21 बीचा आहे 22 1 चा फरक आहे. एलचा 12 यांचा जवळ 2 चा फरक आहे. टीचा 20 बीचा 22 2 चा फरक आहे. आयचा 9 एलचा 12 3 चा फरक आहे. पीचा 16 एसचा 19 3 चा फरक आहे. एलचा 12 पीचा 16 4 चा फरक आहे. ईचा 5 आयचा 9 4 चा फरक आहे. पहिलं लॉजिक कळाले. हो सर. हो सर. एम यू एल टी पाहिजे एल टी आय टी एल टी. ओके आता बघा विद्यार्थी मित्रांनो काय लॉजिक आहे एम ला व्ही आले म्हणजे किती प्लस झाले बघा काय आपलं नाही बरं ठीक आहे बरं आधी लिहूया म्हणजे लक्षात घ्या अगोदर लिहूया आपण. ओके यू ला ओ आहे एल ला के आहे. तर उलट क्रमाने लिहिलं तर गोलाकार अक्षर माले तसं त्याच्या खाली येते. असं आहे का म्हणजे ही वाढवायची आहे पुढं एम एन ओ पी क्यू आर एस टी एक्स वाय झेड. ओके नाही सर गोलाकार अक्षर गोलाकार अक्षर मानच आहे ना ते आता कशी गोलाकार तर यम आहे ना पहिला अक्षर यम आहे ना मल्टिपल मधला तसं मग त्या दुसऱ्या पर्यायामधला शेवटचा अक्षर यन आहे मग त्याच्या खालचा आहे पर्याय. उलटून म्हणताय तुम्ही
असं आहे का? हो सर. ओके ओके. Great. बरोबर आहे. आलं लक्षात. बघा हा यम आहे, यमच्या खाली काय आहे? एन आहे. तर इथून हा शेवटून काय आला? इथे एन लिहिलं शेवटी. यू आहे, युच्या वर काय आहे? एफ आहे, तर शेवटून एफ लिहिलं आहे. एल आहे, एलच्या खाली काय? ओ आहे, शेवटून ओ लिहिलेलं आहे. ओके. एल टी आहे, टीच्यावर जी आहे, तर शेवटून जी केलेलं आहे. ओके. आय आहे, आयच्या खाली आर आहे, शेवटून आर केलेलं आहे. पी आहे, पीच्या वर के आहे, के. एलच्या खाली ओ आणि पी. खालीवर आहे पण शेवटून. म्हणजे तू असं सुरुवात केली, तू अशी सुरुवात, उलटी सुरुवात केली. ओके, दोन लॉजिक लागले. तिसरं लॉजिक आपण करूया. डिस्प्ले व्यवस्थित मल्टिपल एम यू एल पी आय पी एल काय लॉजिक आहे? एम ला ओ लॉजिक लावले, सांगू का सर? यू ला टी आहे. सर दोन दोनचा फरक. हा सांग दोन सर दोनचा फरक. एम ला ओ. दोनचा फरक आहे आणि ठीक आहे. युच्या मागचा टी हा अंक आहे. युचा मागचा टी, युचा मागचा. ठीक आहे, मी लिहितो आता. हा +2 -1 टी. एल ला के आहे, एल ला के म्हणजे परत -1 आलेलं आहे. ओके. त्यानंतर सॉरी याला के नाहीये, One दुसरा minus प्रश्न एल आहे. एकच मिनिट. हा एन आहे, एल ला एन आहे, एल ला एन आहे, +2 चा फरक आहे, +2 चा फरक. टी, टी ला काय अक्षर आहे? टी ला एस अक्षर आहे, -1 चा फरक. -1 आय ला फरक टू के अक्षर, +2 चा फरक आहे. ते टी आहे ओ -1. ओके. आता तुम्ही रिप्लाय द्यायचं बंद करा प्लीज. ओके. एल, एल ला प्लस आहे 2, एल +2 एन, 12 14, टीला -1 आहे डी. ओके. आता चौथा पर्याय आपण बघूया. चौथा पर्याय एम यू एल टी आय पी एल ई. ओके. एम ला आहे जे -3, सर दोन दोन ने कमी होतंय. यू ला आहे आर -3, एमचा क्रमांक 13, जेचा क्रमांक हा -3. -2 येईल. -3 येणार ना. एमचा क्रमांक 13, जेचा क्रमांक हा -3 असं म्हणायचं. मधले आकडे पकडायचं नाही. तुम्ही मोजताना एक कन्फर्म करा कोणतं मोजायचं तुम्हाला. मधला अक्षर मोजायचं, पण प्रत्येक वेळेस मधला अक्षर मोजताना तुम्हाला अक्षरमालेचा आधार घ्यावा लागतो. परंतु जर क्रमांक पाठ असतील तर तुम्हाला अक्षरमालेचा आधार घ्यावा शक्यतो, म्हणजे कमी वेळेस आधार घ्यायला लागतो. ज्यावेळेस असा प्रश्न येईल तेव्हाच आधार घ्यावा लागतो. बाकी क्रमांक पाठ असेल तर तोंडी होऊन जातं बऱ्याच वेळेस. ओके. तेव्हा असं लक्षात ठेवा. ओके. एम ला जे -3, यू ला काय आहे? यू ला आहे आर, यू ला आर, यूचा क्रमांक आहे 21, आरचा क्रमांक आहे 18, -3. एल, एल ला अक्षर आलेलं आहे आय, एलचा क्रमांक आहे 12, आयचा क्रमांक आहे 9 आहे, -3. टी ला अक्षर आलेले क्यू, टीचा क्रमांक आहे 20, क्यूचा क्रमांक आहे 17, याचा अर्थ आहे -3. परत आय आले, आय ला अक्षर आले ह्यावेळेस आलेलं आहे एफ, आय ला अक्षर आले एफ, आयला मग याचा अर्थ आयचा क्रमांक 9, -3 येतं एफ, याचा क्रमांक आहे 6. पी, पी -3, पीचा क्रमांक 16, -3 13, -3 मी लिहित नाही बरं का, त्यानंतर लिहितो. एल, एलचा 12 -3 9, 9 ला आहे आय, ईचा आहे 5, ईचा आहे 5, 5 -3 बी. ओके. तर चारही लॉजिक लागले दादा. आता तुम्ही सोडवलंच नाही बऱ्यापैकी. आता प्रीमियम, आता मी आता जास्त डिटेल लिहित नाही, पण कोणत्या लॉजिक म्हणजे फक्त रफली बघणार आहे मी. पीचा क्रमांक 16 आहे आणि आरचा क्रमांक 18 आहे, +2 होत आहे. +2 कोणत्या लॉजिक मध्ये होतं? फक्त तिसऱ्या लॉजिक मध्ये होत आहे. पण अजून पुढचं पण चेक करूया. आरचा क्रमांक 18 आहे, यूचा क्रमांक 17 आहे, +2 -1. ईचा क्रमांक 5 आहे, जीचा क्रमांक 7 आहे, +2. यांचा क्रमांक 13 आहे, याचं 12 आहे. त्याच्यात हे जे उत्तर आहे, याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक. बरोबर आहे का सांगा? हो सर बरोबर आहे. हो सर. करेक्ट आहे. आता बघा पुढचं मी सांगतो. ओके. यल, 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 यलचं खाली आहे ओ,
एच्या खाली आहे झेड, यस खाली आहे एच. कळतंय का? कोणतं लॉजिक मध्ये पर्याय क्रमांक 2चं लॉजिक आहे. पर्याय क्रमांक ओके, ड्रॉइंगचं बघूया. ड्रॉइंग डीचा क्रमांक आहे 4, डीचा क्रमांक 4 आहे, एचा 3 आहे, -3. आरचा क्रमांक आहे, आरचा क्रमांक किती आहे? आरचा क्रमांक आहे 18, ओचा क्रमांक आहे 15, -3 लॉजिक होतं पर्याय क्रमांक 4. शेवटचं पण काढून बघूया. 7 आहे, 4 आणि -3 लागतं 4. तर 2-3 चेक करायचं बरं का, घरी करायचं नाही. आणि ते वेगवेगळे आहे प्रत्येक ठिकाणी, पण काही ठिकाणी सारखं कसं तर इथं सगळे पर्याय पण चेक करायचे. ओके, पुढं ग्राफिक जीला आहे एच, जीला आहे एच, जी आहे 7, एच आहे 8 + 1, आर आहे 18, एस आहे 19 + 1, ए आहे 1, सी आहे 3 + 2, पी आहे 16, आर आहे 18 + 2, एच आहे 8, के आहे 11 + 3. याचा अर्थ कोणता पर्याय आहे? पर्याय क्रमांक 1 आहे. पहिला. ओके, समजलं असेल तर मानाला मी तुमचे व्हिडिओ बघतोय. ओके, समजलं हे डाऊट नाही तर तुम्हाला नसेल डाऊट, आपण शिकवलं हे व्यवस्थित. ओके, आता प्रश्न खाली बरं का. ओके, आता याचा प्रश्न खाली आहे. आता आधी काढून घेऊया. ओके, कोणाच्या बाजूला कोणत्या काढून घ्या. गणाचा प्रश्न आहे. प्रश्न वाचला सगळ्यांनी? प्रश्न वाचा. सोबत दिलेल्या आकृतीला घड्याळ घातल्या तर एक घन तयार होतो. त्या आकृतीचे निरीक्षण विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. ओके, विचारलेल्या प्रश्नांची काय करा? उत्तर द्या असं म्हटलेलं आहे. ओके, हा तर स्ट्रेट लाईन मारा पहिल्यांदा. ह्या स्ट्रेट लाईन मारली तो कोणता एक आहे? भागिलेचे एक आहे गुणिले. तर भागिले आणि गुणिले हे अपोजिट असणार आहे. हे थोडं लक्षात ठेवावं, कारण प्रश्न आता खाली येत. तर स्ट्रेट लाईन का मारायची? स्ट्रेट लाईन का मारायचं? एकालिक जे असतात ते एकमेकांच्या ऑपोजिट असतात. स्ट्रेट लाईन मध्ये एकालिक किती आहेत? आपण 2 करतात ना. इथं आहे, तिथं पण आहे. वर्गमूळ आहे, वर्गमूळाच्या ऑपोजिट काय? जरी नाही काय खाली वरच प्ले करायचं, वरच आहे. वर्गमूळाच्या ऑपोजिट आहे ब्लँक. ब्लँक कुठे आहे? हा, ओके. मग राहिले काय? प्लस आणि मायनस राहिलं. प्लसच्या ऑपोजिट काय आहे? मायनस. ओके, समजते का? हो सर. हो सर. आता आपण जाऊया पुढे ही मायनस गोष्ट. स्ट्रेट लाईन का मारायची? स्ट्रेट लाईन मग का मारायची माहिती का? ते एका लाईन मध्ये असतं, एक लाईन असेल, परत सांगतोय. अशी एक लाईन असेल ना, एका लाईन जी असतात ती एकमेकांच्या ऑपोजिट असतात. ओके, मग आता ही दोन जोड्या झाल्या, राहिली एक जोडी म्हणजे राहिली जोडी असते. कळतंय का? अरे सगळं गेलं. मी लिहितो बरं एकदा. भागिलेच्या ऑपोजिट गुणिले, वर्गमूळच्या ऑपोजिट ब्लँक आहे, ब्लँक. प्लसच्या ऑपोजिट मायनस आहे. प्लस चिन्हाच्या समोर कोणतं चिन्ह येईल सांगा? मायनस. कोणते चिन्ह येणार नाही? गुणिले. चिन्ह कोणते येणार नाही? जे ऑपोजिट आहे ते येणार नाही. भागिले चिन्हाचे ऑपोजिट कोणतं आहे? गुणिले. गुणिले. तिसरं, खालीपैकी कोणत्या आकृती तयार करण्याची असू शकेल बनले म्हणजे असणार आहे. आकृती कोणती असणार आहे? तर हे जे 3 चिन्ह आहेत हे एकमेकांच्या विरुद्ध असतील. पर्याय नंबर 1. ठीक आहे, मी समजावून सांगतो. 4 पर्याय मी समजावून सांगतो, लक्ष द्या. तर गुणिले आणि वजाबाकी. हा, गुणिले आणि वजाबाकी आणि पुढे आहे बॉक्स. ओके, तयार करण्याचं असू शकते. तर गुणिले हे ब्लँक आहे, ब्लँक बनवूया. ओके, याला ब्लँक बनवूया. इथं ब्लँक लिहूया. गुणिलेच्या ऑपोजिट काय आहे? तर भागिले आहे. तर गुणिले कशी जरी भागिले दाखवले का? नाही दाखवलं.
नंतर ब्लँकचा पद्धती काय आहे वर्गमूळ आहे. ब्लँकच्या मध्ये वर्गमूळ दाखवले का नाही दाखवलं. वजाबाकीच्या पद्धती काय आहे प्लस आहे त्याच्या शेजारी प्लस दाखवले का नाही दाखवलं. याचा अर्थ पहिली आकृती बनवू शकते. आता बरेच जण काय म्हणले की चौथी म्हणले. चौथी कशी बनत नाही ते मी सांगतो तुम्हाला. इकडे बघा ब्लँक बी म्हणजे ब्लँक हे ब्लँक स्पेस आणि वर्गमूळ हे एकमेकांचे अपोजिट असं आपण काढले परंतु इथे शेजारी दाखवले त्यामुळे चौथी आकृती बनत नाही. तसंच मी तिसऱ्या आकृती पण तुम्हाला समजावून सांगतो. इकडे बघा गुणिले आणि भागिले हे एकमेकांचे अपोजिट सांगितले इथे शेजारी दाखवले त्यामुळे तिसरी आकृती येऊ शकत नाही. ओके त्याच पद्धतीनं ओके गुणिले आणि भागिले शेजारी दाखवले दुसरी आकृती येऊ शकत नाही. उत्तर पर्याय म्हणजे कळाले काय सांगा मला आता. इथे बरेच कन्फ्युज होता. नानाला कळालं असेल तर हो सर. कळलंय सर. भाषिक फरक आलेला आहे पुन्हा. ओके फरीदा ईशा दीपिका समीरा बबिता अंतरा ह्या षटकोनी टेबला भोवती कोणाला बसले आहेत बरं. आता जागा कुठे बघायला करावं षटकोनी. ओके मला माईक वर ठेवा. कोणाचा माईक ऑन आहे रे ठेवा माईक. सेकंड टेबल दिसला. ओके आता बघ काय काय म्हटले फरीदा व समीरा विरुद्ध दिशेस बसले आहेत. ओके पण नेमकं कुठे बसला हे माहिती आहे का नाही मी. समीराच्या डाव्या हाताला ईशा आहे. बर समजा समीरा ओके समीरा इथे बसली. समीराच्या डाव्या हाताला कोण आहे ईशा आहे आणि समीरा आणि फरीदा त्या विरुद्ध दिशेला. समीरा इथं आहे तर फरीदा कुठे आहे इथं आहे. ओके समीरा इथे बसले. समीराच्या अगोदर बसले फरीदा बसले आणि समीराच्या डाव्या हाताला कोण आहे समीराच्या डाव्या हाताला ईशा आहे. दीपिकाच्या लगतच्या एका बाजूस समीरा दीपिका इथं बसली असेल एका बाजूस समीरा आहे दुसऱ्या बाजूस बबिता येत असणार आहे. ओके ओके मग राहिलं कोण आता समीरा बसली दीपिका बसली ईशा बसली फरीदा बसली आणि बबिता बसली. राहिलं कोण राहील अंतराला एक जागा राहिली अंतराला ही जागा राहिली. ओके तर पुढील प्रश्नाचं उत्तर लिहा की मानवी समजले का सांगा. तुम्हाला कळलं नसेल तर मी परत सांगतो. समजली. समजली सर उत्तराच्या विरुद्ध बाजूस कोण बसले आहे दीपिका. प्रत्येकाने आपल्या विरुद्ध दिशेला बसलेल्या व्यक्तीबरोबर जागा बदलल्यास समीरा व अंतरा मध्ये कोण बसेल. जागा बदलल्या बरं का. तर समीरानं जागा बदलली समीरा इथे गेली. अंतरानं जागा बदलली अंतरा इथे गेली. ओके बबिताला जागा बदलली इथे ईशा आली इथे बबिता गेली. ओके तर अंतरा आणि समीरा जागा बदलल्यावर मध्ये कोण बसणार आहे प्रत्येकाने जागा बदलली. ओके ईशा बसणार. ओके त्यानंतर मूळ बैठकीत फक्त फरीदा व समीराने परस्परांच्या जागा बदलल्या. ओके फरीदा व समीराने परस्पर जागा बदलल्या. थोडस इरेज करतो. मूळ बैठकीत फक्त फरीदा व समीरा जागा बदलली. इथं समीरा आली इथं फरीदा आली. ओके इथं समीरा आली इथं फरीदा आली तर काय होईल. ओके जागा बदलल्यास ईशा व दीपिका मध्ये कोण नसेल. ईशा आहे आणि दीपिका कोण असेल रे फरीदा असणार आहे. फरीदा. कळतंय ना. सोपे प्रश्न आहे. ही पझल टेस्ट किंवा भाषांतर तुमची सुरुवात असते तुम्हाला आठवला. तुम्ही एनटीएससी एक्झाम स्थगित झाली. एनटीएससी एक्झाम मध्ये भारी भारी प्रश्न येत होते पझल टेस्टचे. लय भारी प्रश्न मजा येत होती एनटीएससी एक्झामला. म्हणजे बँकिंग युपीएससी एमपीएससी प्रमाणेचे प्रश्न एनटीएससीला राहत होते 10वीला. तुम्हाला सुरुवात आहे ह्या पझल टेस्टची. बेसिक प्रश्न तुम्हाला असतात 8वीला. ओके चला आपण जाऊ पुढचा प्रश्न. ओके प्रश्न आला पुढचा. खालील प्रश्नातील चौरसातील संख्यावर एक विशिष्ट नियम आहे. तो नियम अभ्यासून प्रश्नाच्या जागी योग्य पर्याय लिहा. रेज हँड करा पुन्हा यांचं सांगू इच्छिते. मी कॅमेऱ्यात बघतोय. ओके
हा शांभवी रुद्रे सांग लवकर, अनम्यूट करून सांगायचं असेल तर हा सांग. 2 plus 3 हा 2 plus 1 3 3 into 1 3 ओके, म्हणजे क्रम आहे थोडक्यात. ठीक आहे, मी लिहितो. त्याचा एक क्रम आहे सांगते. ही जी संख्याची मांडणी आहे, या मांडणीमध्ये क्रम आहे. तर सर्वात लहान संख्या आहे 2, नंतर आहे 3, नंतर आहे 3, ओके, नंतर आहे 5, नंतर आहे 10, नंतर आहे 13, ओके, नंतर म्हणजे पर्यायामध्ये कोणती एक असणार आहे, ओके, नंतर असणार आहे 43, नंतर असणार आहे 112. लॉजिक काय शोधूया. तर हे लॉजिक बघा, मी लिहितो इथं. 2 plus 1 3, 3 into 1 3, 3 plus 2 5, 5 2 10, 10 plus 3 3, 13 त्रिक 39. उत्तर काय येणार आपल्या 39 मध्ये उत्तर येणार आहे. कळतंय का रे मुलांनो, सांगा मला. तर तिथं अधिक एक झालं. हो इथं एक 3 झाले ना. आता आपण जाऊया 69 प्रश्नाकडे. 69 प्रश्नाला बघितल्या सोपा वाटायला. मी सांगतो पटकीने, घेत नाही फ्री वाटतं. 4चा तर घन, मी सांगू का? 4चा घन आणि 2चा वर्ग. 4चा घन आहे 64, 2चा वर्ग आहे 4 बरोबर 68. 5चा घन आणि 7चा वर्ग. 5चा घन 125 आणि 7चा वर्ग 49, 174. त्या पद्धतीने 8चा घन प्लस 3चा वर्ग. 8चा घन, सर तसं पर्याय नाही. हो पर्याय तसा नाहीये. सर 3चा घन करायचा आहे आणि 8चा वर्ग केला तर येतं 91. बर ठीक आहे, उलट करूया आपण. पर्याय नाहीये, उलट करावं लागेल आपल्याला. 3चा घन करूया 8चा वर्ग. 8चा वर्ग 81, 3चा वर्ग 3चा घन 27. तर 8चा वर्ग 64. तर 8चा वर्ग 64. 8चा वर्ग 64, 3चा घन 27. ओके, बोलता बोलता मिस झालं. ओके, 7 आणि 4 11 1 झालं, 1 6 आणि 7 7. 91. थोडं क्रॉस होते बघा. आपण मागे प्रश्न सोडवले याच्यावरचे, त्याच्यातून असे प्रश्न आले होते बघा. संख्याच्या मांडणीतले सूत्र उदाहरण सोडवत असताना आलं होतं का नाही. ओके, असं क्रॉस होतं कधीतरी. नेक्स्ट, लिहून घेताय का उगं बघताय. लिहून घे. शीर्षासन केलेल्या अवस्थेत सचिनचा उजवा हात जर पश्चिम दिशा दाखवित असेल तर त्याचा चेहरा कोणत्या दिशेत असेल. आता बघा, आता तुम्ही थांबलाय. ओके, तर दिसत नाही स्क्रीन. व्हाईट बोर्ड कोण चालू केलं रे. अरे रे 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 रे, कितने जनों ने व्हाइट बोर्ड शुरू किया है. प्रिया कुंभार, व्हाइट बोर्ड शेअरिंग स्टॉप कर. कोणीही वेगळे फंक्शन असतात झूम मीटिंगवर, त्या वेगळ्या फंक्शन कडे आपली गरज नसताना दाबू नका बटन. ओके, कळतंय का. कुतूहल असतं मुलांमध्ये, काय दाबू काय नको, इथं दाबल्यावर काय होतं, तिथं दाबल्यावर काय होतं, ते AI कॅम्पेन ऑन केल्यावर काय होतं, ते डिक्लाइन केल्यावर काय होतं, लय कुतूहल असतं. आणि ते मी कुतूहल तुमचं समजू शकतो, परंतु त्यामुळे आपला क्लास डिस्टर्ब होतो. ओके, प्रत्येक वेळेस मी सेटिंग मध्ये जाऊन स्क्रीन शेअरिंग ऑफ करत बसत नाही. आपल्याला सवय लागलेली, आपण आता बरेच दिवसाला क्लास करतोय. ओके, बऱ्याच दिवसाला आपण एकत्र क्लास करतोय, त्यामुळे आपल्याला माहिती असलं पाहिजे. ओके, प्रिया कुंभार नवीन आहे. ठीक आहे, त्याला माहिती नसेल त्याने पहिल्यांदा करून बघितलं. ठीक आहे, हा आता बघा, शीर्षासन केलेल्या अवस्थेत सचिनचा उजवा हात. शीर्षासन केलेल्या अवस्थेत बघा, म्हणजे काय हा सचिन आहे. ओके ओके, त्याचा हा उजवा हात आहे. त्याचा उजवा हात हा डावा हात. ओके, उजवा हात म्हणजे पश्चिमेकडे आहे. ओके, उजवा हात पश्चिमेकडे आहे. मग शीर्षासन केलेल्या अवस्थेत असं आकृती नाही काढणार. तुम्ही काय करा, अजूम करा. तुम्ही ते म्हणजे कोण आहे, हा सचिन म्हणजे तुम्ही आहे असं अजूम करा. असं समजा सचिन म्हणजे तुम्हीच आहात आणि तुम्ही शीर्षासन केलं आहात.
ओके, सचिन म्हणजे तुम्ही आहात आणि तुम्ही काय केलंय शीर्षासन केलं आहे, उजवा हात पश्चिमेला आहे, तर तुमचं तोंड दक्षिणेला असणार आहे. बरोबर का रे? उत्तरेला. तुम्ही शीर्षासन केलं आहे, उजवा हात पश्चिमेला आहे, तर तुमचं तोंड उत्तरेला असणार आहे. करेक्ट आहे का रे? हो सर. हो सर. ते सचिनचं आहे तुम्ही स्वतः आहात असं गृहीत धरा आणि मग तुम्ही विचार करा. ओके, होऊन जाईल. सर उत्तरेला येणार ना? उत्तर सांगितलं ना मी. तुम्ही स्वतः हा, सचिन आहात, बरोबर. तुम्ही शीर्षासन केलं आहे, तुमचा पश्चिमेला आहे, तुमचं तोंड उत्तरेला असणार आहे. ओके, त्यावेळेस तुम्ही दक्षिणेकडे तोंड करून थांबलाय, तुम्ही दक्षिणेकडे तोंड करून थांबल्यास तुमचा उजवा हात पश्चिमेलाच असणार. तुम्ही शीर्षासन करा किंवा कसंही करा. ओके, 74, 75. सांगू हा सांगा सेम. तर 37 आणि 24 ची बेरीज केल्यावर 61 येते आणि 61च्या अंकांची अदला बदल करून 16 येते. ओके, 37 अधिक 24 यांची बेरीज केली, बेरीज येते 61, त्याच्या अंकाच्या लावली 16. डायरेक्ट लिहूया 67 प्लस 31 यांची बेरीज येते 7 आणि 1 8 6 आणि 3 9 अंकाच्या जवळ 21. हा प्रश्न सोडवला होता का रे? पुढे 75वा प्रश्न. कोण सांगते सांगा, रिझाईन करा. 75वा प्रश्नासाठी रिझाईन करा. हा संस्कृती सांग. दोन संख्यांची वजाबाकी करून त्याला 2 न भागायचं. 87 वजा 25 भागिले 2. 7 5 गेले 2 राहिले, 8 2 गेले 6 गेले, 62 भागिले 2 21. त्या पद्धतीनं 67 वजा 29 भागिले 2. ओके, 17 9 गेले, 8 आणि 4 1, 6 भागिले 2 19 होते. ओके, समजतंय? हो सर. सर परत एकदा पझल टेस्ट आलेली आहे. ओके, मला वाटते पझल टेस्ट सोपी असेल. आरती, शुभम, पूजा, सुनील, संजय यांना विविध प्रकारची मिठाई आवडते. आरती व शुभम यांना पेढा आवडतो. पूजाला फक्त जिलेबी आवडते. आरती व्यतिरिक्त लाडू आवडणाऱ्या सर्वांना गुलाबजामुन आवडतात. संजयला सर्व मिठाई आवडते. पूजा सोडून सर्वांना लाडू आवडतात. आरती बर्फी सुद्धा आवडीने खाते. काय करणार बॉक्स मध्ये वगैरे घेतलं आहे का नाही, त्या सूत्र येणार नाही बॉक्स मध्ये. इथेच बनवतो बॉक्स, जागा नाही इथेच बनवून घ्या. ओके, चल ह्या कोण कोण आहे? आरती आहे, शुभम आहे. शुभम आहे का? शुभम बोलल्यानंतर असं ना त्याला आरोपणा जरा सांगत होतं शुभम आहे का नाही. पूजा आहे, पुढे आहे सुनील, पुढे आहे संजय. एवढेच हे व्यक्ती तुकडे, एवढे विद्यार्थी आहेत. तर सर्वांना काय काय आवडते ते बघूया. ओके, तर आरती व शुभम यांना पेढा आवडतो. मग पहिले मिठाई असते पेढा. पेढा म्हणून आवडतो, आरतीला आवडतो, शुभमला आवडतो. ओके, त्यानंतर पूजाला फक्त जिलेबी आवडते. पूजाला फक्त जिलेबी, याचा अर्थ पूजा दुसरी मिठाई आवडते का रे? नाही. बस, पूजाला फक्त जिलेबी आवडते, याचा अर्थ दुसरी मिठाई पूजा आवडत नाही. आरती व शुभमला पेढा आवडतो, पण इतर मिठाई बद्दल काही बोललेलं नाही. म्हणजे माईक कुणाचं कोणी विचारते बोलते का? कळत नाही, एक एक जण बोला. हा, तर आडव्या लाईन मध्ये पूजा आहे ना. ओके, मग
आडव्या लाईनीला पूजा आहे ना, पूजाच्या पण तुम्ही राईट मारले नाही हो. तेच कुठे राईट मारले ना. पूजाला काय वाटतं? क्रॉस केलंय. अरे हा हा हा, ओके, आलं आलं. हा, मिठाईच्या आपण लिहिलेच नाही, मिठाईवर करूया आपण सगळ्या. ओके, पूजा जिलेबी, जिलेबी आहे जिलेबी. तर पुढची मिठाई आहे लाडू, लाडू. ओके, त्यानंतर पुढची मिठाई आहे गुलाबजामुन. कोणाला आवडतं गुलाबजामुन? ओके, संजयला सर्वच मिठाई आवडते. ओके, बर्फी सुद्धा आहे बघा, बर्फी. काय म्हणजे पूजाला फक्त जिलेबी आवडते, म्हणजे इथं कोणत्याच मिठाई आवडत नाही. चालेल, बरोबर आहे, समजून बरोबर सांगितलं. ओके, त्यानंतर काय म्हणले, पुढे काय म्हणले, आरती व्यतिरिक्त लाडू आवडणाऱ्या सर्वांना गुलाबजामुन आवडतात. म्हणजे आरती व्यतिरिक्त म्हणजे आरतीला सोडून सर्वांना, आरती व्यतिरिक्त लाडू आवडणाऱ्या सर्वांना, लाडू आवडणाऱ्या सर्वांना म्हणजे लाडू कोणाला आवडतो हे अजून सांगितलं नाही. आरतीला गुलाबजामुन आवडत नाही, लाडू आवडणाऱ्या सर्वांना गुलाबजामुन आवडतात. हे वाक्य थोडं ठेवूया. लाडू वाक्याचं पुढे येते. सर आरतीला लाडू पण आहे ना आवडतात. थांबा. घाई करू नका, मला समजावून सांगू द्या. आरती व्यतिरिक्त लाडू आवडणाऱ्या सर्वांना गुलाबजामुन आवडतात. पण लाडू कोणाला आवडतात त्याचं वाक्य पुढे आहे, पुढे थांबा ना. संजयला सर्वच मिठाई आवडते. संजय कुठे आहे? संजय सगळीच आवडते बाबाला, खूप हुशार आहे, सगळ्या मिठाई आवडतात. ओके, हा, आता बघा, पूजा सोडून सर्वांना लाडू आवडतं. त्याचा अर्थ काय? पूजाला थोडं लाडू आवडत नाही, त्याचा अर्थ सर्वांना लाडू आवडतं. ओके, आणि लाडू आवडणार हे वाक्य बघा, आरती व्यतिरिक्त लाडू आवडणाऱ्या सर्वांना गुलाबजामुन आवडतात. म्हणजे आरतीला गुलाबजामुन आवडत नाही याचा अर्थ सगळे फ्रुट्स आवडतात आरतीला. ओके, पुढे काय बघा, म्हणजे आरती बर्फी सुद्धा आवडीने खाते. आरतीला बर्फी सुद्धा आवडते. ओके, तर पूजेचे सगळे येणार ना? काय ना पूजापाशी पूजापाशी तुम्ही रॉंगचं चिन्ह दिलंय. पूजा सोडून सर्वांना लाडू आवडतं, म्हणजे पूजाला लाडू आवडत नाही, पूजाला फक्त जिलेबी आवडते. पूजाला फक्त जिलेबीला रेट केलेली. इथं सगळं तुला कोणतीच मिठाई आवडत नाही पूजाला. कळलं का? पण तिथे सर्वांना लाडू आवडतं ना. नाही. पूजा सोडून सर्वांना, इथं बघ वाक्य काय, पूजा तर सोडून मग सर्वांना. आरतीला का गुणिले चिन्ह? आरती व्यतिरिक्त लाडू आवडणाऱ्या, आरतीला गुलाबजामुन गुणिले चिन्ह आहे, लाडूला कुठं गुणिले चिन्ह आहे? लाडूला बरोबर आहे ना आरतीला. आरती व्यतिरिक्त लाडू आवडणार सर्वांना, लाडू कोण आवडतो? तर पूजा सोडून सर्वांना लाडू आवडतो, तर सर्वांना गुलाबजामुन आवडतो, फक्त आरतीला गुलाबजामुन आवडत नाही. मग आरतीला गुणिले चिन्ह गुलाबजामुन आहे, तर आरतीला गुलाबजामुन आवडत नाही. आरती व्यतिरिक्त लाडू आवडणाऱ्या सर्वांना गुलाबजामुन आवडतात, म्हणजे आरतीला गुलाबजामुन आवडत नाही. हा, विचारा. तिथं सुनील ह्याच्यावर स्टिक करायची राहिली. काय लाडू आवडतात ना, तिथं सुनीलची स्टिक केली नाहीये तुम्ही. कुठे सुनीलच्या इथे केलं नाही का? सुनीलचं कुठं वाक्य आले? सुनीलचं कुठं शब्द चालला नाही कुठं? मी काही केलं नसेल. लाडू सर्वांना आवडतात ना. मग सुनीलला लाडू करायचं का? ठीक आहे, केलं. ओके, ठीक आहे. आता सोडूया. ओके, गुलाबजामुन किती जणांना आवडतात? 1, 2, 3, 4. बघायचं करेक्ट 4. ओके, तर ते खालचे कशाला घेतले? खाली नाव नाही कुणाचं. काय आहे शुभम? नाही, 5 जण आहेत ना. 1, 2, 3, 4, 5. खालचे एक्स्ट्रा जायचे, खालचे एक्स्ट्रा. अरे ठीक आहे. 3 येत. आता चेक करूया. 3. गुलाबजामुन किती जण आवडतात? 1, 2, 3. तिघांना आवडतात. खालचे एक्स्ट्रा जण. उत्तर येतं पर्याय क्रमांक 2, 3. फक्त 2 मिठाई आवडणारे कोण आहेत? ज्याला फक्त 2च मिठाई आवडतात. आरतीला 3 मिठाई आवडतात, शोभूला 3 आवडतात, सुनीलला 2 आवडतात. ओके, सुनील सोबत कोणी आहे का नाही?
आणि सुनील सोबत पर्याय सुनील आणि पूजा दिली. पूजा तर एकच आवडते. सुनील आणि आरती दिली. आरतीला तर 3 आवडतात. आरतीला पेढा पण आवडतो. आरतीला लाडू पण आवडतो. आरती व्यतिरिक्त लाडू आवडणाऱ्या सर्वांना गुलाबजामुन आवडतो. ठीक आहे. पूजा सोडून नाही, इथं काही चूक आहे बरं का. प्रश्न दुरुस्ती असतात. सर हा प्रश्न दुरुस्ती असताना दुरुस्ती हा क्वेश्चन पेपर पब्लिश झाला या प्रश्न दुरुस्ती झालेली असेल. हा बोला. तर आरती व्यतिरिक्त लाडू आवडणाऱ्या म्हणजे आरतीला लाडू आवडत नाही ना? तसं नाहीये. आरतीला सोडून लाडू आवडणाऱ्या सर्वांना गुलाबजामुन आवडतात. म्हणजे आरतीला गुलाबजामुन आवडत नाहीत. आरती व्यतिरिक्त लाडू आवडणाऱ्या सर्वांना गुलाबजामुन आवडतात. आरती व्यतिरिक्त लाडू आवडणाऱ्या आरतीला सोडून लाडू आवडणाऱ्या सर्वांना गुलाबजामुन आवडतात. मग लाडू कोणाला आवडतात? लाडू फक्त पूजा सर्वांना आरतीला लाडू पण नाही आवडणार ना. आरतीला पण लाडू आवडत असणार आहे. आरतीला गुलाबजामुन आवडत नाहीये. चेक करा तुम्ही, उत्तर चेक करा. करेक्शन दिले का बघा. सर तर आरतीला बर्फी कशी आवडते? कुणाचा माईक ऑन आहे रे? दुर्वा वेल्ला माईक म्यूट कर. दुर्वा वेल्ला माईक म्यूट कर. हा आता बोला. हा तर नवनीतच्या पुस्तकामध्ये प्रश्न क्रमांक 80 या प्रश्नात आवश्यक ते बदल करण्यात आले आहेत असं हा दिलंय. मग हा प्रश्न चुकीचा आलेला आहे बरं का. बरोबर आहे. हा प्रश्न चुकीचा आलेला आहे. ओके चला 21 प्रश्न. जिलबी किती जणांना आवडत नाही? 3 जणांना. 3. जिलबी बघा. आरती, शुभम आणि सुनील. 3 जणांना. तर इथं पर्याय 4. ह्या प्रश्नाने करेक्शन झालंय. ओके त्या प्रश्नाचं उत्तर मी घेऊ शकत नाही. उत्तरच येत नाही या प्रश्नाचं. असे प्रश्न दरवर्षीच्या परीक्षेत असतात. बुद्धिमत्तेमध्ये 3, 4, 5, 6 प्रश्न असे असतात. काही प्रश्नाचे 2 उत्तर येतील, 3 उत्तर येतील. काही प्रश्नाचे उत्तरच नसेल असं पण प्रश्न असतात. जसं या प्रश्नाचा तिथे कन्फ्युज व्हायचं नाही. आता बघा उत्तर नाही म्हणून काय करतात लगेच आरतीला सुद्धा लाडू खाऊ घालतो. आरतीला सुद्धा काय करत खाऊ घालत होते. आरतीला सुद्धा काय म्हणत प्रश्न होता. तर आरतीला लाडू आवडत नाही असं म्हणतो. तसं नाहीये. आरती व्यतिरिक्त लाडू आवडणाऱ्या सर्वांना म्हणजे आरती व्यतिरिक्त म्हणजे आरतीला सोडून लाडू आवडणाऱ्या सर्वांना गुलाबजामुन आवडतात. याचा अर्थ आरतीला गुलाबजामुन आवडत नाही. आणि जर खालचं वाक्य बघा ना, पूजा सोडून सर्वांना लाडू आवडतात. म्हणजे पूजाला लाडू आवडत नाही याचा अर्थ सर्वांना आरतीला पण लाडू आवडणार आहे. कळतंय का? मग वाक्यामध्ये शब्दामध्ये गफलत करून घ्यायची नाहीये. ओके समजतंय? हो सर. हो सर. आज 459, 18, 675 क्वेश्चन मार्क. रेजाईन करा. कोण सांगते फास्ट सांगा बरं आता. सांगू का सर? थांबा रेजाईन पहिल्यांदा कोणाचं मला बघू द्या. हा प्रणव सांग. संस्कृती आणि असीम काही लोअर हँड करतच नाही. त्यांचा रेजाईन कायमच असतो. सर 4 into 5 into 9 is 4 गुणुले 5 गुणुले 9 आम भागिले 10 केलं तर उत्तर 18 येतंय. तसं ठीक आहे प्रणव. ओके ठीक आहे. त्या पद्धतीने 6 गुणिले 7 गुणिले 5 भागिले 10. 6 पंचे 30. 30 गुणिले 7 भागिले 10. 7 21 210 भागिले 10 बरोबर 21. ओके पुढचं 16 63 12. रेज हँड करा. मध्ये लोअर हँड करून ठेवत जावा. हा सिम सांग. सर 16 भागिले 2 8 आणि 8चा वर्ग 64 वजा 1. 12 भागिले 2 6. 6चा वर्ग 36 वजा 1 35. ओके 16 भागिले 2. 16ची निंबट केली 8 आलं. 8चा वर्ग केला 64. त्यातून 1 वजा केली 63 आलं. त्या पद्धतीनं 12 भागिले 2. 12ची निंबट 6. 6चा वर्ग 36. 36 म्हणून वजा 1 केले. नेक्स्ट
2 128 3 क्वेश्चन मार्क गोया रिझल्ट कोणाचं बघतोय मी. ओके हा संस्कृती दोघांचं रिझल्ट आहे. हा, सर संस्कृती सांगतो 2चा 7वा घात तर 2चा 7वा घात 128 तसं 3चा 7वा घात 2187. एवढा फरक पडले काय 2चा 7वा 128 128 मध्ये कसं करायचं आपल्याला कसं सोडवावं लागेल होते 128 चा आपण अवयव पाहिजे 128 2 बेस 12 बेचोक 8 32 2 16 2 8 2 4 2 2 2 2 किती झाले तिकडं 1 2 3 4 5 6 7 हे जर काय 2चा 7वा घात बरोबर काय असेल 128 हा त्या पद्धतीने 3चा 7वा घात असं नाही करते उलट 3 गुणिले 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 3 3 चा घन 3 चा घन 3 चा घन 27 गुणिले 3 3 चा घन हा 3 चा वर्ग 27 ओके 27 आणि 27 27 चा वर्ग काय आहे 27 चा वर्ग सांगा 700 289. 29 729 गुणिले 3 ओके 2187. 2187. ऑप्शन 1. बघा काय काय विचारते बघा बघा सर आपली सर मी काय एक सांगू दिसते. सर मी एक हा, सांगू सांगा सर 128 सर मी एक सांगू काय सांगा सांगा 128 ला 2 ने भाग जातो तसं 3 ला पर्याय नंबर म्हणजे 2187 ला भाग जातो तसं बाकी दुसरं कसं काही जात नाही का हो हा शू क्लास चालू आहे माझं थांब थोडं इकडे थांब. ओके हे 3 प्रश्न सोपे आहेत का पण थांबू स्किप करूया घ्यायची सोडवलं तर तुम्ही सोडून घ्यायची फास्ट सोडून घेऊया फास्ट ओके चला एक्स एक्स चा क्रमांक सांगा 24 3चा 20 नंतर किती सांगा 22 22. सीचा 3 बीचा 4 याचा 8 यांचा 14 याचा 8 जेचा 10 ओके एफचा 6 यांचा 14 बीचा 4 काय लॉजिक होती सांगा रे आता पटकन कोण सांगते क्रमांक तर लिहिलेत मी तर दुसऱ्या पर्यायात विषम संख्या आली पण बाकीच्या पर्यायात विषम संख्या नाहीयेत फक्त सम संख्या आहेत. दुसरं काही लॉजिक नाही का आवश्यक ते बदल केलेत प्रश्नात सोबत लॉजिक नाही लागलं त्याला तर लागतंय नाही तुझ्याकडे बघा बरं माग स्टेटमेंट काय दिले बरोबर आवश्यक ते बदल केला का यामध्ये हेच लॉजिक तर सांगितले बदल नाहीये 2 लॉजिक लागतात. विषमांकाचं एवढंच बदल आहे का बरं ठीक आहे ओके 5 आणि 20 4 आणि 20 3 आणि 6 2 आणि 2 काय सांगते लॉजिक चला तर सांगू नवीनला सांगू द्या की नवीन कोण सांगते बघा प्रयत्न करू द्या बाकी थांबा थोडं क्रमांक तर लिहित मी 20 100 20 सायंत्रिक 18 बेदोनी 4 सांगू सर हा सत्यजित सांग सत्यजित हा 5 च्या मागची संख्या 4 5 गुणिले 4 20 3 च्या मागची संख्या 2 3 गुणिले 2 6 2 च्या मागची संख्या 1 2 गुणिले 1 2 तसंच 4 च्या मागची संख्या 3 तिथं 12 यायला पाहिजे त्यांनी 20 दिले म्हणजे टी आले 5 च्या मागची संख्या 4 5 चौक 20 ओके 3 च्या मागची संख्या 2 3 2 6 ओके 2 च्या मागची संख्या 1 बेक कबे त्या पद्धतीनं 4 च्या मागची संख्या 3 असली पाहिजे 3 चौक 12 यायला पाहिजे तर इथे 20 आलेलं आहे सर अजून लागतंय
सर अजून उत्तर एक हेच नाही का? उत्तर हेच नाही का सांगा मला फक्त. उत्तर हो, हेच सर. नाही ना? सर उत्तर हेच तुम्ही आहे ना? उत्तर हेच येतं. हो सर. असू द्या, असू द्या. पहिल्यापासून येऊ शकतो. पहिला पर्याय येतोय. सांगा बरं कोण सांगते पहिल्या पर्यायचं लॉजिक. सर 5 चोक 20, 4 पंचे 20 आणि 3 दुनी जाणारी 2 एके 2. तर 1, 2 आणि 3 हा त्या मूळ संख्येत फक्त ही 4 ही वर्ग संख्या आहे. नाही नाही तसं नाही लॉजिक लॉजिक सर लागत. मी सांगू हा बोला. सांगा. सर सगळ्या अक्षरांच्या क्रमांकांची बेरीज वर्ग संख्या येते पर्याय क्रमांक 2 ची नाही येत. हा ते पण आहे. राईट. 20 + 25 25, 24, 9 आणि 4. बरोबर आहे. ओके. पुढचा 9वा प्रश्न. बीचा क्रमांक 2, याचा क्रमांक 8. पहिलं C3 आणि तर 9. मी सांगू? D4, D16. D5, Y5. सोपं आहे रे. हा तुमचं घन आहे. हे वर्ग आहे, हे वर्ग आहे, हे वर्ग आहे. पर्याय क्रमांक 1 येते कारण तर त्याचं घन दुसरं आहे. एक लॉजिक सगळे वर्ग आहेत. ओके ओके. आपली एक तर दुसरं एक लॉजिक लागतंय. एका प्रश्नाचं का अजून लॉजिक लागते बघ सांगा. हा तर त्याच्या क्रमांकाची बेरीज केली तर फक्त पहिल्या ऑप्शनची बेरीज वर्ग संख्या येते आणि बाकीच्या सगळ्या गुणाकार केला तर पहिल्या ह्याचं वर्ग संख्या येते आणि बाकीच्या सगळ्यांची धन संख्या येते. बरोबर आहे. ते पण लागतंय. ओके ठीक आहे. कसं वाटलं मग आपला एक पेपर सुरू झालेला आहे. कसं वाटलं तुम्हाला? छान वाटलं ना? हो. जवळपास सगळ्या टॉपिकची रिव्हिजन झाली. आपण युनिव्हर्सिटी बुद्धिमत्ता विषय अत्यंत महत्वाचा आहे. तर मॅथ आपल्या व्यवस्थित झालेला आहे. ओके. मला वाटते पुढल्या आठवड्यात सॅटला फोकस करावा. तुमचं काय मत आहे? हो सर. पेपर जसं गेल्या हो वर्षी सर. तशीच कवर पाहिजे का तुम्हाला यावर्षी? पण त्याला थोडा वेळ लागेल कारण की पेपर काही सहजासहजी देता येत नाही. त्यासाठी अभ्यास करावा लागतो. आधी मला थोडा वेळ मिळाला पाहिजे अभ्यास करायला. मग त्यामुळं आता तुम्ही अभ्यास करताय, तुमची तयारी चालूच आहे. तरी पण तुम्ही थोडंसं आपण शॉर्ट ट्यूब घ्या. ओके. आणि त्यानंतर हा उद्या मी गावी जातोय. उद्या आणि परवा. ओके. उद्या आपला तास होणार नाही उद्या आणि परवा. ठीक आहे. चालेल. बाय करते. बाय. अभ्यास करू ना. परीक्षा आधी जाऊ मला. बाय. दीदी बघा तुला एक दोन दिसते तुला एक पाठवून दिसते पाठवून दिली. दीदी पण दिसते. बाय करते बाय करते. अभ्यास करा. बाय. हा मी गावाला चालले म्हणा उद्यापासून. उद्या मी गावाला चालले. बाय हर्षू. आता मी मोठी होऊनच तुम्हाला दिसणार. बाय. तर मी आता Bye, 4-5 हर्षू. म्हणा मी आता. मी मे मध्येच घेणार आहे म्हणा. बाय हर्षू. ठीक आहे. उद्या आणि परवा क्लास नसणार आहे बरं का. पण थांबूया.